गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. नमस्कार मित्रांनो, आज आपण आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. एका जिज्ञासूनी तो प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न असा आहे की प्रपंच आणि परमार्थ हे याची सांगड कशी घालायची, किंवा हे आपल्या नित्याच्या जीवनामध्ये आपण हे कशा पद्धतीनं यशस्वी करायचं याबद्दलची माहिती विचारलेली आहे. प्रश्न तसा खूपच क्लिष्ट आहे, परंतु आपल्या दत्तप्रभूंच्या मार्गदर्शनानुसार सोपं करून सांगण्यात आलेलं आहे कशा पद्धतीनं प्रपंच आणि परमार्थ साध्य करायचा. आता कुठलंही बॅकग्राऊंड जर का आपण मनात धरलं आणि मग जर त्याच्यावरती काही चित्र रेखाटायचं म्हटलं तर ते खरकटं होणार. तर आत्तापर्यंत जे काही तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल, ते थोडंसं बाजूला ठेवा आणि जेवढं काही मी सांगतो आहे त्याच्यावरतीच फक्त कॉन्सन्ट्रेट करा, विचार करा आणि पटलं तरच तुम्ही अनुभव घ्या आणि अनुभव आल्यानंतर तुम्ही आपोआपच ते मान्य कराल याची मला खात्री आहे. तेव्हा आत्तापर्यंत आपण जे जे काय ऐकले किंवा जे दिसतंय आपल्याला ते असं आहे, काही लोक फक्त प्रपंचच करतात, म्हणजे व्यवहारी वागतात. व्यवहार त्यांना देव धर्म किंवा फार फार तर माणुसकी असते, याच्या पलीकडं स्वार्थी असतात लोक, स्वतःपुरतं जीवन जगतात. अशा टाईपची काही लोक आपण पाहतो. दुसऱ्या टाईपची लोक असतात ती नुसताच परमार्थ करतात, म्हणजे 24 तास ते देव 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 करत बसायचं आणि त्यातच रममाण राहायचं, आपल्याच नादात राहायचं. आणि तिसऱ्या प्रकारची लोक असतात ती प्रपंच वेगळ्या पद्धतीनं जगतात आणि परमार्थातले तत्त्व वेगळ्या पद्धतीनं जगत असतात. आणि चौथ्या कॅटेगरीची जी लोक असतात त्यांना काही फरकच पडत नाही की प्रपंच काय परमार्थ काय, याचा काही फरकच पडत नाही. अशी 4 टाईपची लोक आपल्याला पाहायला मिळतात. तर नॉर्मली मी तुम्हाला सांगितलं की जे व्यवहार दक्षता पाळणारी किंवा व्यवहार जपणारी किंवा जे डोळ्याला दिसते ते खरं मानून चालणारी जी माणसं असतात ती व्यवहारी असतात. आणि व्यवहारामध्ये मी तुम्हाला सांगितलं मग सगळे प्रकार आले की पंचमहाभूत, परत षड्विकार, परत तुमचे 5 सेन्सेस, शब्द स्पर्श रूप रसगंध, या सगळ्या गोष्टींचा आनंद घेणे आणि तो स्वार्थापोटी घेणे, म्हणजे स्वतःपुरतं आपलं जग, आपलं विश्व, आपला प्रपंच, आपलं कुटुंब, आपली मुलं बाळं, आपले आईवडील, आपल्यापुरताच विषय असतो मर्यादित. त्यांचं फक्त आपल्यापुरतं एन्जॉय करणे एवढाच भाग असतो. आणि आज हे जीवन आपल्याला मिळालेलं आहे, उद्या हे मिळणार नाही, किंवा उद्या आपण एक दिवशी नक्कीच मरणार आहे. तर या जगात कुणी आजपर्यंत आध्यात्मिक असू दे, पारमार्थिक असू दे किंवा व्यावहारिक असू दे, प्रापंचिक असू दे, एक दिवशी मरायचंच आहे. मग काय असा विचार असतो व्यावहारिक लोकांचा की काय जाताना तर काय आपण घेऊन जाणार नाही, तर आहे त्यावेळेला आपण खाणं पिणं हिंडणं फिरणं याचा अनुभव घ्यावा आणि एन्जॉय करावा, असं एक विचार करणारी एक लोकांची प्रवृत्ती आहे आणि ते तसे लोक असतात. दुसऱ्या प्रकारचे लोक असतात, मी तुम्हाला सांगितलं की अध्यात्म म्हणजे नुसतं जिकडं तिकडं ते दुसरं काय देवाच्या देवाशिवाय त्यांना तर काही सुचतच नाही. दिवस रात्र केव्हाही तुम्ही त्यांना पाहाल तर ते त्या वाचणार तर देवाचंच वाचणार, गाणी म्हणणार तर देवाचीच म्हणणार, आणि फिरायला गेलं तर देवाच्या ठिकाणीच जाणार आणि कायम सतत देवाचीच चर्चा करणार. असे नुसते परमार्थ करणारे लोक आपल्याला
काही लोक ह्या समाजामध्ये दिसतील तुम्हाला. आणि तिसरी लोक मी तुम्हाला सांगितलं की हे दोन्ही मानत नाहीत. ना ते परमार्थ मानतात ना ते व्यवहार बघतात. ते अतिशय क्रूर म्हणा किंवा नास्तिक आणि गुंड लोक म्हणा की ज्यांना त्याच्याशी माणुसकीसुद्धा नसते किंवा ज्यांना ती माणसं म्हणताच येत नाही, अशा प्रकारचेही काही लोक आपल्याला दिसून येतात, जगणारे आहेत. आणि दोन्हीचा बॅलन्स ठेवून जगणारी पण लोक आहेत. अध्यात्माच्या ठिकाणी अध्यात्म करणार आणि व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार करणार. तर यापैकी दत्त महाराजांनी जर का जास्त प्रिफरन्स जर काय दिला असेल ह्या 4 प्रकारच्या लोकांमध्ये, परमेश्वराला आवडणारे लोक कोणते, तर ते प्रपंच आणि परमार्थ याचा बॅलन्स ठेवून जगणारी जी लोक आहेत ती भगवंताला खूप आवडतात. किंबहुना त्यांच्यावरती जास्त लक्ष असतं, किंबहुना त्यांना लवकर परमेश्वर साध्य होतो. तर प्रपंच आणि परमार्थाचा बॅलन्स कसा ठेवायचा, असा हा प्रश्न एका जिज्ञासूने विचारला. तर त्या संबंधी आत्ता आपण बरोबर त्या पॉईंटला आलो. तर भगवंताला आवडणारा हा प्रश्न आहे की प्रपंच आणि परमार्थ याचा बॅलन्स करून जगता येणारा जो मनुष्य आहे तो परमेश्वराला प्रिय आहे. तर तो काय आहे प्रपंच आणि परमार्थ, कसा बॅलन्स ठेवायचा? तर साधं आणि सिम्पल हे आहे, त्याचं सोल्युशन सांगितलेलं आहे की प्रपंचाच्या ठिकाणी परमार्थ आणायचा नाही आणि परमार्थाच्या ठिकाणी प्रपंच आणायचा नाही. ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या जर तुम्ही जगू शकला तर त्याचा व्यवस्थित बॅलन्स होईल. त्यातलं ह्यात मिक्स केला की तुमचा गोंधळ उडाला म्हणून समजायचं. आता उदाहरणार्थ काय की तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्री गेला आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपण इथं आता एक अन्नदानासाठी पैसे देऊया. त्या अन्नदानासाठी पैसे दिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ते भुकेलेलं अन्न जात नाही, ते अन्न वेगळ्याच कारणासाठी गेलेलं असू शकतं, किंवा त्याचं नासाडी दिसते आपल्याला तिथं, किंवा त्याच्यामध्ये इतका भाव दिसत नाही आहे की योग्य ठिकाणी ते दान झालं असं आपल्याला वाटत नाही. मग काय होतं गोंधळ की व्यवहार म्हणजे पैसा, व्यवहारामधला परमेश्वर हा पैसा आहे, अध्यात्मातला परमेश्वर हा आपण पाहिलेलाच आहे. तर तो पैसा आपण ज्या वेळेला कष्टानं आणि यांना मिळवलेला असतो आणि तो आपण दान केल्यानंतर त्याचं योग्य वापर व्हावा, योग्य व्यक्तीला ते मिळावं, यासाठी आपण ते दान करायचं असते. हे तारतम्य जर कळलं नाही तर काय होतं की दिलेले जे दान आहे ते दान पोचत नाही किंवा आपलंच मन आपलं प्रसन्न होत नाही. त्यामुळं मग इथं बॅलन्स कसा ठेवणार? मग एकच असते की समर्पण अर्पण भावना ठेवायची असते की तुम्ही ईश्वरचरणी, ईश्वराला बघून तुम्ही अर्पण जर केलं असेल तर ते एकदा अर्पण केल्यानंतर तिथून पुढं त्याचं काय होतं आहे याचा विचार तुम्हाला करायची गरज नाही. तुम्ही चांगल्या भावनेनं तुम्ही ईश्वराला अर्पण करायचं आहे. कुणी कसं घ्यायचं हे ज्याचं त्याचा प्रश्न आहे, किंवा त्याची कर्माची फळं ज्याचं त्याला मिळत असतील, तुम्ही त्यामध्ये गोंधळ करायचा नाही. तर होतं आहे काय नेमकं, कशाला दान करायचं, मग तिथं असं होतं आहे तसं होतं आहे, अशा एक भाग झाला. दुसरा एक प्रश्न असा पडतो की काही वेळेला असं असतं की काही ठिकाणी आपल्याला वाटतं की ही पूजा ही शांती करावी किंवा ह्या ठिकाणी आपण काही विधी करायचा आहे, तर त्या विधीला बाबा एक 5-10 हजार रुपये खर्च आला, तर तिथं त्या स्थानावर त्या वेळेला तो विधी करणं महत्त्वाचं असते. मग तिथं ते परत एवढा खर्च येतो का, हे झालेच का बरोबर, हे बरोबर आहेच का नाही, हे पैसे वाया तर गेले नाहीत ना, फसवणूक तर झाली नाही ना, असले विचार आले म्हणजे अध्यात्माच्या ठिकाणी जर व्यवहार आला तर गोंधळ उडतो. आणि व्यवहाराच्या ठिकाणी जर अध्यात्म आलं, मी परत आता व्यवहारातल्या उदाहरणाकडे जाऊया आपण. व्यवहारामध्ये जर अध्यात्म आलं म्हणजे काय की एखाद्याला तुम्ही दान दिलं, काही त्याला मदत केली आणि त्याला त्याच्या माणुसकी म्हणून किंवा त्याला एक मदत म्हणून तुम्ही एक काही रक्कम त्याला उसने दिली किंवा त्याला मदत केली. नंतर तुम्ही जेव्हा त्याला ती परत मागता त्यावेळेला जर तो टाळाटाळ करायला लागला, तो पैसे द्यायला तयार नाही
किंबहुना तो तुम्हाला लक्षात येते की तो पैसे त्याच्याकडे आहेत परंतु तो आपल्याला देत नाही. अशा वेळेला तुमची आध्यात्मिक भावना, चला दान दिले मग ते होईल काय व्हायचं, त्याला त्रास होईल, त्यानं जर का घेतला नाही तर, हे सगळे विचार चुकीचे आहेत. हा गोंधळ जर नेमका इथं झाला तर असे तुम्ही जर पैसे दान करत बसला, जर दिलेले पैसे जर तुम्ही वसूल नाही केले, तिथं जर संघर्ष नाही केला, तुम्ही जर ते मागणी नाही केली तर ते बुडलेच तुमचे. मग बुडल्यानंतर तुम्ही जर का कष्टानं मिळवलेली जी लक्ष्मी आहे, पैसा म्हणजे महालक्ष्मी आहे, लक्ष्मी आहे, तर तिचा हा अपमान होतो की तुम्हाला मिळवत असताना पैसे जर कष्ट पडत असतील तर दुसऱ्याला तुम्ही दान करत असताना ते जर पैसे बुडवले, त्याला जर चांगल्या पद्धतीनं मदत केली, वाईट वेळेला त्याला तुम्ही मदत केली आणि जर ती त्याची परतफेड करत नसेल तर काय होईल, तिथं तुम्ही दया, क्षमा, शांती हे तुम्ही जर तिथं गुण आणले, दैवी गुण आणले आणि व्यवहारामध्ये जर ते घातले तर काय गोंधळ होणार आहे की तुम्हाला त्याच्यापासून दुःखच मिळणार आहे. मग आपण म्हणतो कर भला सो हो भला, हे इथं खोटं पडलं, हे असं काय नसतं आहे, जगात देव काय नाही, मग आम्ही चांगलं केलं आम्हाला चांगलीच फळं का मिळाली नाहीत. हे सगळे असे प्रश्न उत्पन्न होतात की आपल्यालाच कळत नाही की बाबा आपण करतो हे बरोबर आहे का चूक आहे. तर असं कुठंही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही आहे की तुम्ही चुकीच्या ठिकाणी दान करा. योग्य ठिकाणी योग्य विचारपूर्वक निर्णय घेऊनच तुम्ही दान करा आणि केल्यानंतर धार्मिक ठिकाणी तुम्ही दान केल्यानंतर तिथं व्यवहाराचा विचार करायचा नसतो, परंतु व्यवहाराच्या ठिकाणी जर तुम्ही पैसे दिले तर त्याचा मात्र व्यवहारानं तुम्ही त्याची वसुली केली पाहिजे. त्यासाठी संघर्ष, वाद घातले पाहिजेत. राग, काय, लोभ, मोह ह्याचा कुठलाही विचार न करता तुम्ही तुमचे बॅलन्स ठेवला पाहिजे, तर तुमचं मन शांत होईल. नाही तर तुमचं मन तुम्हाला झोपू देणार नाही. आपण एवढे कष्टानं कमवलेले पैसे यानं दिले, त्यानं परत केले नाहीत, हे इतक्या वेळा तुम्हाला जाणवेल, इतक्या वेळा ते सारखं ते वर येईल, डोकं वर काढेल आणि तुमची मनःशांती बिघडून टाकेल. ज्या क्षणी तुम्ही ते पैसे वसूल कराल, भले मग ते प्रेमानं करा, रागानं करा, कशाही पद्धतीनं तुम्ही ते वसूल कराल, त्यावेळी मात्र तुमचं मन शांत झालेलं असेल. आणि आपण बघितलं की मन हेच परमेश्वर आहे. मग आता शांती, समाधान, आनंद हा कधी मिळणार आहे, तर त्या मनाप्रमाणे, मनाच्या इच्छेप्रमाणे झाल्या गोष्टी तर होतं हे शांती, समाधान मिळतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं म्हटलेलं आहे. तर मन प्रसन्न कधी राहणार, तर व्यवहारामध्ये व्यवहारासारखंच वागलं पाहिजे. नाठाळाचे माथी काठीच, नाही का. तिथं जर तुम्ही गुंड माणसाला जर तुम्ही प्रेमानं जर का त्याला हे करत बसला तर तो तुम्हाला मारणार तर आहेच, तुमचं नुकसान तर तो करणारच आहे. दुष्ट व्यक्ती कधीही तुमचं चांगलं करणार नाही आहे. त्याच्यावरती उगाच प्रबोधनाची सुमनं उधळण्यात काय अर्थ नसतो. त्याला त्याच्या पद्धतीनं तुम्हाला विरोध करावा लागेल, युक्तीनं किंवा शक्तीनं कसाही तुम्हाला विरोध करावा लागेल. आणि ज्यावेळी तुम्ही त्यात विजय मिळवाल त्यावेळी तुम्हाला समाधान मिळेल. आणि नेमकं हेच कन्फ्युजन बऱ्याच लोकांचं आहे. कारण काय झालं आहे की संत मार्गामध्ये सगळं सहन करायला सांगितलं आहे. काही जण सांगतात की स्वीकार करा, जे काय होईल ते स्वीकार करा. त्याचा अर्थ अनेक वेगवेगळ्या भावनेतून ते म्हटलेलं असेल वाक्य. मी ते बरोबर आणि चूक ह्यात जाणार नाही, पण मला जे सांगायचं आहे महत्त्वाचं, ते श्रीकृष्णानं जसं महाभारतामध्ये जे काही ज्ञान दिलं त्यामध्ये परफेक्ट बॅलन्स केलेला आहे त्यानं. श्रीकृष्ण असं कधीच त्याच्या जे लहानपणापासून त्यानं जे काही कसं जगायचं हे जे तत्त्व शिकवली आहेत त्यामध्ये हे असं आहे, प्रपंच आणि परमार्थ ह्याचा परफेक्ट बॅलन्स केलेला आहे. जशा गोपी प्रेमरसाचा त्यांचा अनुभव होता, तर ते प्रेमानं त्यांना जिंकलं होतं श्रीकृष्णाला, तर तिथं त्यानं प्रेम दिलं. ज्या ठिकाणी युद्धाचा प्रसंग आला त्या ठिकाणी शांतीचा प्रयत्न केला पण तो नाही झाला, मग शेवटी युद्ध केलं. म्हणजे दुष्टांबरोबर युद्ध करणं भाग पडलं तर ते केलंच त्यानं. तर श्रीकृष्ण ह्यामधून गीतेतून जे काही सांगतो आणि म्हणून तो सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानलेला आहे. सर्व जगामध्ये तो सर्वश्रेष्ठ मान्यता त्याला मिळालेली आहे. का, तर त्याच्यामध्ये व्यवहार आणि अध्यात्म किंवा प्रपंच आणि परमार्थ हा ज्या त्या ठिकाणी योग्य आहे. परमार्थ हा आतला प्रवास आहे. तुम्ही बघितलं असेल आत्तापर्यंत सगळे जे व्हिडिओ आहेत पहिल्यापासून, तर त्यामध्ये आपण सगळा जो काय अभ्यास आहे तो आतला आहे. मग आतल्या प्रवासाचा बाहेरच्या प्रवासाशी काही संबंध नाही आहे. आता हे झाले अध्यात्मातला दाखले उत्तरं.
एक आपण सायन्समधलं एक उदाहरण घेऊया. तर एक आपल्याला सर्वांना माहीत आहे की इलेक्ट्रिसिटी जी आहे, ही इलेक्ट्रिसिटी प्रचंड ताकद आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पाणी वरून उंचावरून खाली पडत असतं आणि ते टर्बाईनवर पडलं की त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो जनरेटरमधनं ती परत ट्रान्सफॉर्मरमध्ये पाठवली जाते, जिथं स्टोअर केली जाते आणि ट्रान्सफॉर्मरमधून ती परत छोटे 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 रूपात सगळ्या घरांमध्ये वगैरे इंडस्ट्रीजला इकडं तिकडं ती लाईट पुरवली जाते. पण मेन जो आहे सोर्स तो ट्रान्सफॉर्मरमध्ये ती प्रचंड एनर्जी साठवली जाते. मग आता मला सांगा की आपल्या घरामध्ये जर ती लाईट आलेली आहे, पण ती लाईट 220 व्होल्टपर्यंत आपल्या घरात ती पाठवली आहे, तीच आपण वापरू शकतो, ती आपण सहन करू शकतो. तर ह्या घरामध्ये जी लाईट आपण यूज करतो, मग ती फॅन असेल, AC असेल, रेफ्रिजरेटर असेल, त्याची वेगवेगळ्या रूपानं ती जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती इतकं आपल्याला सुख, आनंद नाही का, ते आपल्याला मिळत असतं त्या वस्तूंमधून. त्या इलेक्ट्रिसिटीचा आपण आनंद घेतो वेगवेगळ्या पद्धतीनं. पंखा असेल, कूलर असेल, AC असेल, फ्रीज असेल, मिक्सर असेल, आपल्याला बऱ्याच ठिकाणी तिचा उपयोग होतो आणि आपल्याला त्यातून आनंद मिळतो. तसं ती जी इलेक्ट्रिसिटी आहे तिचं जर का हाय व्होल्टेज, जर का तार जर तुम्ही बघितल्या, बाहेरच्या तारा असतात किंवा त्याच्यावरती बऱ्याच वेळा पक्षी जर का चिटकले, 2 तारांमध्ये शॉर्ट झालं तर जिथल्या तिथं तो मरतो. किंवा हे ट्रान्सफॉर्मर आहे, त्याचा जर तुम्ही हात घालून काही करायला गेला किंवा पावसाच्या पाण्यात तो फाडदिशी स्पार्क होतो, शॉर्ट होतो, तर ते इतक्या जोरात आवाज होतो की तिथं जर का माणसं असतील किंवा माणूस जर त्याला चिटकला तर तो माणूस खलास होऊ शकतो. तर आपल्याला ती ट्रान्सफॉर्मरमधली हाय टेन्शनमधली एनर्जी अजिबात कामाची नाही, ती आपण वापरू शकत नाही. डे टू डे लाईफमध्ये तिला DC टू AC कन्वर्ट करावं लागतं आणि ACमध्ये म्हणजे 220 व्होल्टमध्ये परत वेगवेगळ्या ठिकाणी ती डिस्ट्रीब्यूट पॉईंट्सच्या थ्रू केली जाते आणि आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. तसंच पॅरलल तुम्ही लक्षात घ्या की परमेश्वर हा आजूबाजूला जशी ही इलेक्ट्रिसिटी एनर्जी आहे तसं समजा की फुल एनर्जी भरलेली आहे, परमेश्वराची शक्ती पूर्ण आजूबाजूला भरलेली आणि हाय टेन्शन वायर आहे ती. आणि आपलं जे शरीर आहे, ह्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत, ती जी लाईट आहेत, 7 बल्ब आहेत म्हणूया आपण, नाही का, तर ती 7 चक्र जागृत करण्यासाठी ब्रह्मरंध्राचा एक छोटासा पॉईंट आहे. तिथं जसे ह्या वायरी आहेत त्या 2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तसे ह्या ब्रह्मरंध्रामध्ये त्या लाईटचं कनेक्शन जुटतं आहे. म्हणजे DCतून ACमध्ये होतं आणि मग आपली ही सगळी चक्र आणि आपलं हे जीवन चालू राहतं, आपलं हे जीवन ऊर्जा आपल्याला मिळत असते. तसं परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वर म्हणजे हे आध्यात्मिक शक्ती आहे. मग हे जसं ती हाय टेन्शन वायर आपण व्यवहारातला पंखा चालवायला किंवा AC चालवायला डायरेक्ट वापरली तर फाडदिशी उडून जाईल, म्हणजे हाय टेन्शन वायर वापरू शकत नाही प्रपंचात. तसंच परमार्थसुद्धा आपण अंतरात असल्यामुळं, आणि तो प्रचंड ताकद आहे त्याच्यामध्ये, ती सहन होणं कठीण आहे, म्हणून त्याला हळूच आपल्यामध्ये उतरावी लागते. आणि ती जेवढी गरजेची आहे तेवढे 7 चक्र जे आहेत तेवढी लागली, तेवढे 7 बल्ब लागले की काम झालं. मग एक AC आहे, त्यातला एक फॅन असेल, हे असं एक उदाहरण घ्या तुम्ही. ही 7 चक्र एकदा जागृत झाली की त्याला खूप थोडीशी लागेल, 220 व्होल्ट बास आहे आपल्याला त्या परमेश्वराला ह्या व्यवहारात नाही उतरायचं. ती आध्यात्मिक शक्ती आहे, तिला अंतरातला अभ्यास आतच ठेवायची असते, तिचा बाहेर कुठंही वापर करायचा नाही. म्हणजे तरीही ज्ञानेश्वराने काही ठिकाणी अशा गोष्टी थोड्या बहुत होऊ शकतात. म्हणजे 220चं 440पर्यंत वापर करू शकतो आपण, पण 1000 व्होल्टचं तर नाही वापरू शकत. तर 440 म्हणजे काय की जसं सांगितलं की ज्ञानेश्वरांनी पाठीवर मांडे भाजले किंवा भिंत चालवली किंवा रेड्यामुखी वेद वदवले, ही जी पॉवर आहे ही हाय टेन्शन पॉवर त्यांनी उतरवली. म्हणजे भगवंताला त्यांनी उतरवला प्रत्यक्षात आणि तो अनुभूती करून दाखवली. त्याला म्हणायचं परमेश्वराला प्रकट करणे. परंतु त्याची नॉर्मली सगळ्या अध्यात्मात सांगितलं की त्याची गरज नाही, ह्या चमत्काराची गरज नाही. चमत्काराला शक्यतो टाळलेला आहे सगळ्यांनी. चमत्कार काय फारसा गरजेचा नाही असं सगळ्या सगळ्यांनी म्हटलं आहे. काय गरज आहे आपल्याला? हे 7 चक्र जागृत झाली, आपलं अंतरातलं हे ज्ञान आहे
हे ज्ञान बाहेर मिसळायचं नाही. म्हणून मी सांगितलं की दया, क्षमा, शांती, प्रेम, आनंद हे आतनं अनुभवायच्या गोष्टी आहेत. त्या बाहेरच्या विश्वामध्ये त्याचा मिक्सिंग करायचं नाही. बाहेर व्यवहाराप्रमाणेच वागायचं. दत्त महाराजांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये सुद्धा सांगितलं की मी व्यवहारामध्ये वैश्य याप्रमाणे मी वर्तत असतो आणि एक एक रुपयाचा मी हिशोब घेतो. म्हणजे आपण जे काही कर्म करतो त्या चांगल्या कर्माचा चांगला हिशोब, वाईट कर्माचा वाईट हिशोब आपल्याला फेडावा लागतो. त्याप्रमाणे आपला जन्म होत असतो. त्याप्रमाणे आपण आपलं चित्र रेखाटत असतो. आज वाईट काय विचार केला तर तोच खड्डा आपण आजच खोदलेला असतो. पुढे जाऊन आपण त्याच खड्ड्यात पडतो. तर हे सगळं जे कालचक्र जे आहे त्याप्रमाणे चालत असतं. म्हणून प्रपंच आणि परमार्थ हे दोन वेगवेगळे आस्पेक्ट डोक्यात ठेवून जर तुम्ही आतला प्रवास आणि बाहेरचा प्रवास हे जर मिक्स केलं नाही तर उत्तम प्रकारे तुम्ही जगू शकता. नाहीतर तुम्ही ह्यातला त्यात गोंधळ केला तर तुम्हाला खूप अडचणी होतील. उदाहरणार्थ गुरूंच्या मध्ये तुम्ही व्यवहारी रूपानं बघितलं, हे असं आहेत, मग ह्या शरीराकडं बघून गुरु पण कळत नाही. त्यांच्या बुद्धीत त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीचा अनुभव घेतला तर गुरु कळतो. वरवर बघितलं तर गजानन महाराजांना बघितलं तर चेहऱ्याकडे बघून ते काय स्मार्ट थोडीच आहेत हिरोसारखे. तर त्यांच्या वरच्या बघण्याकडे जायचं नसतं. म्हणजेच व्यवहारात तिथं आणायचं नसतो. तिथं रूप बघायचं नसतं. तिथं गुण बघायचे असतात देवाच्या ठिकाणी, गुरुच्या ठिकाणी. तर ह्यासाठी प्रपंच आणि परमार्थ हे दोन वेगवेगळे जसे तुम्ही बॅलन्स म्हणजे तारेवरची कसरत म्हणतो आपण की जो बांबू आहे तो इकडं झुकाला तर इकडं झुकाल तर म्हणजे जशी परिस्थिती येईल तसे तुम्ही निर्णय घेत गेले पाहिजे. आणि व्यवहारात निर्णय व्यवहाराप्रमाणे घ्यावेत आणि अध्यात्मातल्या ज्या गोष्टी आहेत त्या अध्यात्मातल्याच विश्वात त्या अनुभवाव्यात. आणि तो आनंद वेगळा असतो आणि हा आनंद वेगळा असतो. तर दोन्ही मी जसं सांगितलं घटातलं पाणी आणि बाहेरचं पाणी एकच आहे, परंतु हे कलरफुल वॉटर आहे, ते बाहेरचं कलरलेस वॉटर आहे. पण आपल्याला दोन्हीचा अनुभव घ्यायचा आहे. आणि ज्या वेळेला आपण हे ध्यानानं सकाळी पहाटे आपण जर का ध्यान केलं तर हे सगळं स्वच्छ चक्र सकाळी उठल्या तुम्ही सात्विक असता त्यावेळेस स्वच्छ होतात सगळी. अशा प्रकारे ह्याचा बॅलन्स करायचा आहे. ह्यातली गोष्ट त्यातली ह्यात करू नये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्याला काही शंका असतील तर आपण संपर्क साधा, विचारा मला. आपण परत याच्यावरती काय असं राहिलं असेल तर आपण बोलू. शुभम भवतु.